22 और 23 नवंबर को दिल्ली के पंच तारकत होटल में दुनिया भर के माहिर इमराज क़ल्ब के डॉक्टर की कॉन्फ्रेंस मुनक़िद हुई। ईईसीपी पर बैनुल-अक़वामी सतह की ये कॉन्फ्रेंस हुई। कॉन्फ्रेंस में इंडिया, जर्मनी, साउथ अफ्रीका, अमेरिका, मलेशिया और रूस के अलावा दीगर कई मुल्कों से हार्ट के माहिर डॉक्टर्स ने शिरकत की। कॉन्फ्रेंस में ईईसीपी एसोसिएशन की जानिब से नांदेड़ के डॉक्टर विलास धर्म अधिकारी को अवार्ड से सरफराज किया गया। वहीं 9 दिसंबर को नांदेड़ के डॉक्टर लैन में वाक़ ईईसीपी सेंटर दत्त कृपा हार्ट केयर में 3D कार्टोग्राफी मुआयने का कैंप मुनक़िद हुआ। इसमें मुंबई के माहिर डॉक्टर्स ने मरीजों का इलाज किया। इस कैंप में कार्टोग्राफी के जरिए 28 मरीजों की स्क्रीनिंग की गई। साथ ही ईईसीपी चेलिशन भी किया गया। कैंप से कसीर तादाद में मरीजों ने इस्तेफादा किया। मी डॉक्टर विलास धर्माधिकारी दत्तकृपा हार्ट केअर आणि ईईसीपी सेंटर नांदेड, जे की मागील 4 ते 5 वर्षापासून आपल्या नांदेड आणि परिसरातील हृदय रुग्णांवर कुठलीही चिरफाड न करता विना शस्त्रक्रिया उपचार करत आहे। तर नुकतंच दिनांक 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील ग्रेटर नोएडा या ठिकाणी हॉटेल क्राउन प्लाझा येथे इंटरनॅशनल ईईसीपी असोसिएशनची कॉन्फरन्स झाली। याच्यामध्ये साऊथ आफ्रिका, अमेरिका, त्यानंतर रशिया, मलेशिया अशासारख्या युरोपियन कंट्रीमधून जे डॉक्टर आहेत इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट हे आले होते। आणि या ठिकाणी ज्या हार्टचे पेशंट आहेत ज्यांना कुठलंही चिरफाड न करता ईईसीपी, चिलेशन, डिटॉक्स थेरपी, ओझोन थेरपी, त्याच्यानंतर फोटोथेरपी अशा प्रकारे विविध जे काही होलिस्टिक अप्रोच ज्याला आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व पॅथीचा उपयोग करून आपण हार्टच्या ब्लॉकेजवर उपचार केला जातो। याच्यामध्ये पेशंट दुरुस्त करणे हा आमचा मोटो आहे। कुठल्याही पॅथीला कमी जास्त लेखणे असं न करता फक्त त्या पेशंटचं हृदय कसे चांगले होईल आणि पेशंट कसा बरा होईल हा आमचा मोटो ठेवून आम्ही इंटरनॅशनल ईईसीपी असोसिएशनशी जुडले गेलेले आहोत। तर आमचा हे विशेषता आहे की इंटरनॅशनल ईईसीपी असोसिएशनमध्ये ईईसीपी कुठल्या पेशंटवर करायची, ईईसीपी करताना कुठली काळजी घ्यायची, ईईसीपी करताना प्रेशर किती वाढवायचं, किती दिवसांनी वाढवायचं, ईईसीपीचा पिरियड किती दिवस ठेवायचा, किती तास द्यायचा, हे जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे हा इंटरनॅशनल ईईसीपी असोसिएशननी आम्हाला दिलेला आहे। आणि आमचं दत्तकृपा हार्ट केअर ईईसीपी सेंटर जे आहे हे इंटरनॅशनल ईईसीपी असोसिएशनशी जोडल्या गेल्यामुळे आम्ही त्यांचा प्रोटोकॉल वापरतो आणि त्यांचं जे काय गाईडलाईन्स वापरतो त्याच्यामुळे आमच्याकडे उपचार घेणाऱ्या पेशंटचं जे सक्सेस रेट आहे 90 to 99% आमच्या सेंटरचा सक्सेस रेट आहे। तर या आमच्या कामाचा आढावा घेऊन आम्ही आमच्या पेशंटचे रिपोर्ट्स इंटरनॅशनल ईईसीपी कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केले आणि तेथे जे पूर्ण युरोपियन कंट्रीचे डॉक्टर होते, काही इंडियन डॉक्टर होते, त्यांनी हे आमच्या सगळ्या रिपोर्टचा आढावा घेतला आणि आपल्या ईईसीपी आणि चिलेशन ट्रीटमेंटमुळे 100% आपल्या पेशंटला फायदा झालेला आहे हे तिथं आम्ही सिद्ध केलेलं आहे। आणि त्याच्यामुळं तिथे दत्तकृपा हार्ट केअर सेंटरचे जो मी संचालक आहे, कन्सल्टंट आहे माझा, तिथे इंटरनॅशनल ईईसीपी असोसिएशन येथे माझा सन्मान मोमेंटो आणि प्रेझेंट सर्टिफिकेट देऊन माझा सन्मान केला गेला। आणि ही खूप मोठी बाब आहे। मराठवाड्यातील सारख्या छोट्या ठिकाणाहून आपण एक सेंटर चालू करतो जिथे की खूप काही जास्त फॅसिलिटी नाही आहेत, नसताना सुद्धा आपण एक मराठवाड्याच्या नांदेडसारख्या ठिकाणी सेंटर सुरू केलेलं आहे। मागील 4 ते 5 वर्षापासून आपण हृदय रुग्णांवर कुठलेही चिरफाड न करता हे ईईसीपी चिलेशनने उपचार करत आहोत। आणि या कामाची दखल घेऊन इंटरनॅशनल ईईसीपी असोसिएशनने माझा सन्मान केलेला आहे, मला मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेला आहे। याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि ही गोष्ट आपल्या ग्रामीण भागापर्यंत लोकांना माहिती व्हावी, जी की लोक ब्लॉकेजमुळे घाबरलेले आहेत, ज्यांना प्लास्टिक बायपासची भीती आहे, अशा रुग्णांनी घाबरून न जाता ईईसीपी, चिलेशन, ओझोन, फोटोथेरपीचा वापर करून आपले हृदय स्वस्थ ठेवावे, एवढेच मी आपणास सांगू इच्छितो। धन्यवाद।